श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नेमका कसा असणार? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडू शकतात? करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक बाबतीत लाभ मिळेल की खर्च वाढेल? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का की काही गैरसमज समोर येऊ शकतात? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का आणि ग्रहांची साथ तुम्हाला कितपत लाभदायक ठरेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या आठवड्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आयुष्यात काही नवीन जाणीवा करून देणारा ठरू शकतो. कधीकधी जीवनात असे क्षण येतात जे आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडतात. हा आठवडा तसाच काहीसा अनुभव देणारा आहे. काही गोष्टी तुमच्या मनात खोलवर स्पर्श करतील, तर काही घटना तुम्हाला पुढे जाण्याची नवी प्रेरणा देतील. या आठवड्यात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, पण त्याचबरोबर संयमाचीही परीक्षा होऊ शकते. काही ठिकाणी परिस्थिती तुमच्या मनासारखी नसेल, पण त्या प्रत्येक अनुभवातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा संपूर्ण आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात थोडा वेगळा अनुभव देणारा असू शकतो. काही दिवसांपासून मनात दडलेले विचार अचानक बाहेर येतील. तुम्ही स्वतःच्या भावना आणि निर्णयांबद्दल अधिक जागरूक व्हाल. काही गोष्टींचा पुनर्विचार करण्याची वेळ येऊ शकते. कधीकधी तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, पण प्रत्यक्षात ती तुम्हाला मजबूत बनवत असते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकाल. जुने अनुभव आणि चुका तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. काही लोक तुमच्या आयुष्यात अचानक पुन्हा येऊ शकतात. काही जुन्या आठवणी मनाला स्पर्श करून जातील, पण त्यातूनच तुम्हाला पुढे जाण्याची ताकद मिळेल. आठवड्याच्या शेवटी मनात एक प्रकारची शांतता आणि समाधान जाणवेल. करिअर व व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचा आणि धैर्याचा असेल. तुम्ही केलेल्या कामाचा परिणाम हळूहळू दिसू लागेल. सुरुवातीला थोडे अडथळे येतील, पण तुमची चिकाटी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. कार्यालयात एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण तीच पुढे तुमच्या यशाचा मार्ग ठरू शकते. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे कामात प्रामाणिकपणा ठेवा. काही सहकारी तुमच्या मतांशी सहमत नसतील, पण शांततेने संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. तुमच्या नेतृत्वगुणांमुळे टीममध्ये तुमचे महत्त्व वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा थोडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. एखादा नवीन व्यवहार समोर येऊ शकतो. सुरुवातीला शंका वाटेल, पण योग्य तपासणी केल्यास फायदा होऊ शकतो. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. तुमच्या कल्पना आणि मेहनत या आठवड्यात तुमच्यासाठी नवी संधी निर्माण करू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये ताळमेळ साधण्याची गरज भासेल. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. कुटुंबासाठी किंवा घरातील काही आवश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. सुरुवातीला थोडी चिंता वाटेल, पण नंतर परिस्थिती सुधारेल. या आठवड्यात पैशाबाबत थोडे शहाणपणाने निर्णय घ्या. मोठ्या गुंतवणुकीपासून थोडा वेळ दूर राहणे चांगले. बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखादी अडकलेली रक्कम परत मिळू शकते, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. या आठवड्यात तुम्हाला पैशाची खरी किंमत समजेल आणि भविष्यासाठी योग्य नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो. कधी मन खूप आनंदी होईल, तर कधी काही कारणामुळे थोडी नाराजी जाणवेल. जोडीदाराशी संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरेल. काही वेळा गैरसमज होऊ शकतात, पण शांतपणे बोलल्यास ते दूर होतील. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन ओळख होऊ शकते जी पुढे खास नात्यात बदलू शकते. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्क साधू शकतो. वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील. घरातील काही निर्णय एकत्रितपणे घ्यावे लागतील. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. थोडा वेळ एकमेकांसोबत घालवल्यास नात्यातील गोडवा वाढेल. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंब तुमच्यासाठी या आठवड्यात मोठा आधार ठरेल. घरातील सदस्य तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. एखादा कौटुंबिक विषय चर्चेत येऊ शकतो ज्यामुळे थोडा तणाव निर्माण होईल, पण संयमाने वागल्यास तो प्रश्न सोडवला जाईल. घरात एखादा छोटासा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. काही जुने संबंध पुन्हा मजबूत होतील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
एखादा छोटा प्रवास किंवा भेट ठरू शकते. सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे तुमची ओळख आणि प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, झोपेची कमतरता किंवा पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहार आणि दिनचर्येकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम आणि योग केल्याने शरीराला ऊर्जा मिळेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम उपयुक्त ठरेल. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ निसर्गात घालवल्यास मन शांत होईल. स्वतःसाठी वेळ काढणे या आठवड्यात अत्यंत गरजेचे आहे. उपाय: रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. सूर्याय नमः मंत्राचा जप करा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे लाभदायक ठरेल. लाल आणि केशरी रंग शुभ ठरतील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. अहंकार टाळा आणि नम्रतेने वागा. एकूण हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी जीवनातील काही महत्त्वाच्या जाणीवा करून देणारा ठरू शकतो. काही क्षण आनंदाचे असतील तर काही क्षण विचार करायला भाग पाडतील. करिअरमध्ये संधी मिळतील, पण त्यासाठी संयम आणि मेहनत आवश्यक असेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवावी लागेल. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावनांना महत्त्व द्यावे लागेल. कुटुंब तुमच्यासाठी आधारस्तंभ ठरेल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला अधिक मजबूत, अधिक समजूतदार आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण बनवणारा ठरेल. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनुभव, भावना आणि नवीन जाणीवांचा संगम घडवून आणणारा ठरेल. काही घटना तुम्हाला थोडा विचार करायला भाग पाडतील, तर काही प्रसंग मनाला आनंद आणि प्रेरणा देतील. आयुष्याच्या प्रवासात कधी थोडे थांबून स्वतःकडे पाहण्याची वेळ येते आणि हा आठवडा तुम्हाला अशीच एक शांत पण महत्त्वाची जाणीव देऊ शकतो. करिअरच्या बाबतीत तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. सुरुवातीला थोडे अडथळे दिसतील, पण तुमची जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख अधिक मजबूत होईल. वरिष्ठांचा विश्वास मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. त्या स्वीकारताना सुरुवातीला थोडी भीती वाटेल, पण त्यातूनच तुमच्या प्रगतीचा मार्ग तयार होईल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. पैशाबाबत संयम आणि नियोजन ठेवले तर पुढील काळात चांगला फायदा मिळू शकतो. काही जुन्या आर्थिक गोष्टी मार्गी लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन हलके वाटेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावना अधिक खोलवर जाणवणारा ठरेल. जोडीदार, कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल. कधीकधी एखादे छोटेसे शब्द किंवा एक छोटासा गैरसमजही नात्यात अंतर निर्माण करू शकतो, त्यामुळे प्रेम आणि समजूतदारपणा जपणे आवश्यक आहे. कुटुंब तुमच्यासाठी मोठा आधार ठरेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे थोडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. योग, ध्यान किंवा निसर्गात थोडा वेळ घालवल्यास मनाला शांतता मिळेल. एकूणच पाहता, हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींना जीवनातील काही महत्त्वाचे धडे देणारा आणि त्याचबरोबर पुढे जाण्यासाठी नवी प्रेरणा देणारा ठरेल. काही अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवतील, तर काही क्षण तुमच्या मनाला नव्या आशेची किरणे दाखवतील. संयम, विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवले तर हा आठवडा शेवटी समाधान आणि आत्मविश्वास देऊन जाईल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आठवडा सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जावो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.